श्री स्वामी समर्थ. मराठी बखर. लेखक गोपाळबुवा केळकर. संपादक रामचंद्र चिंतामण ढेरे. भाग 16. बाबाजी भटाच्या विहिरीस पाणी. बाबाजी भट म्हणून सत्वस्थ ब्राह्मण मंगळवेढ्यास होता. श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी महिना 15 दिवस येऊन बसत. एके दिवशी 3ऱ्या प्रहरी महाराज भटजींच्या घरी आले. भटजी घरी नव्हते. त्यांच्या स्त्रीने महाराजांना बसायला आसन देऊन त्यांच्या सद्भावाने पूजन केले. महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले. देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने श्रीस विनंती केली की आपण क्षणभर बसावे, बाहेर जाऊन आता पाणी घेऊन येते. समर्थ तिला म्हणाले, घरात पाणी असता बाहेर का जातेस? बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा, पण त्यात पाणी नाही. उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो, म्हणून बाहेरून पाणी आणते. त्यावर श्री समर्थ म्हणाले, बाहेर जाणे नको, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवतो, चल. असे म्हणून श्री स्वामी परसात आडाजवळ गेले व त्यांनी आडात लघुशंका केली व बाईस म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईने महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोर बांधून ती आडात सोडून दिली. घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडात पुरुषभर पाणी आले. बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजास साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली. पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही. हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वांना त्यांनी सांगितला. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.